ज्या मुली आहेत, ज्यांना मुसलमान मुलांच्याकडनं सुरक्षितता पाहिजे, त्याला जी शिक्षा होईल 7 वर्ष शिक्षा त्याला 5 लाख रुपये भरावे लागतात. पाणी आहे पवनेचं, तिथे काही लोकांनी दूषित करण्याचा प्रयत्न केला. काही मांस टाकले आणि मांसाचे तुकडे तिकडे मिळाले. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार उमाताई खापरे. त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदर विधान भवनमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाविषयी. सर्वप्रथम आपलं MTB मुंबईमध्ये सहर्ष स्वागत. आता अधिवेशन 2च दिवसावर शेवटचा येऊन ठेपलेला आहे. काय सांगाल आपण एकंदर अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाजाबद्दल? एकंदरीतच अधिवेशनाचा कालावधी हा खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. अधिवेशनामध्ये चांगले मुद्दे हे घेतले गेलेले आहेत. म्हणजे मी प्रथमतः स्वागत करीन लव्ह जिहादचा जो विषय आहे, त्या संदर्भातलं जे बिल आलं, ते बिल विधान परिषदेमध्ये पास झालं आणि त्या संदर्भातल्या आमच्या अ, ज्या मुली आहेत, ज्यांना मुसलमान मुलांच्याकडनं सुरक्षितता पाहिजे, ज्यांना फसवलं जातं आणि कायद्याने त्यांना जर फसवलं गेलं, तर त्यांच्यासाठीच्या ज्या काही नियमावली केलेल्या आहेत आपल्या त्या बिलमध्ये, तर खरंच महत्त्वाचे आहेत. कारण एकदा लग्न झालं की मुसलमान ह्यांच्यामध्ये त्या मुलीला काहीच मिळत नाही. तर तोडगा असा निघाला की तिला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये मिळेल. तसंच आईची जात लावता येईल आणि त्याला जी शिक्षा होईल 7 वर्ष शिक्षा त्याला 5 लाख रुपये भरावे लागतील. अशा पद्धतीने जो कायदा केला, जो कित्येक वर्ष झाली आम्ही अधिवेशनामध्ये मांडतोय, लव्ह जिहाद सारखा कायदा आणा आणि तो कायदा आणला. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानते. त्याचबरोबर शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, की ह्यांच्या माध्यमातून तो मुद्दा आला आणि तो महत्त्वाचा मुद्दा या अधिवेशनामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर अधिवेशनामध्ये महिलांसाठी विविध योजना आलेल्या आहेत. त्या योजनांच्या मार्फत आहे. पाण्याच्या प्रश्नाविषयी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याचा विषय मोठा गहन आहे. विषय मांडण्यात आला. तो विषय मी मांडला आणि त्याचबरोबर महिलांचे प्रश्न असतील त्याविषयी अधिवेशनामध्ये आणि एकंदरीतच अधिवेशन हे आता शेवटचे 2 दिवस आहेत. तर चांगल्या पद्धतीने झालं असं निश्चित सांगेन. आपण आपल्या भागातील विशेष करून पिंपरी चिंचवडमधील कोणते मुद्दे आपण या काळामध्ये चर्चेला आणले किंवा त्यामध्ये आपण प्रश्न मांडले? तेच आहे ना, की महत्त्वाचा मुद्दा पाणी प्रश्नाचा होता. पाणी प्रश्न, रस्ते जे आता मेट्रोमुळे हे झाले. मेट्रोचं काम हे अतिशय संथ गतीने चाललेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की आम्ही जानेवारीमध्ये पूर्ण करू, पण ते दिसत नाहीये. तर तो मुद्दा प्रामुख्याने मी घेतला. त्याचबरोबर जे पाणी उचललं जातं त्याच्यामध्ये आंध्रा धरण असेल, त्या संदर्भातलं असेल, तो पाण्याचा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांना मोठा आहे आणि त्या संदर्भामध्ये मी प्रश्न मांडलेला आहे. त्याचबरोबर आजच मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातनं जे काही पाणी आहे पवनेचं, तिथे काही लोकांनी दूषित करण्याचा प्रयत्न केला. काही मांस टाकले आणि मांसाचे तुकडे तिकडे मिळाले आणि त्या माध्यमातनं पाणी दूषित करण्याचा प्रश्न त्याचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हे केलं. तसंच जर पाहिलं तर हिमोफोलिया जो आजार असा आहे की ज्याच्यामध्ये ब्लड जरा लागलं तर ब्लड निघतं आणि ते थांबत नसतं. त्याचं च्या संदर्भातलं केएम हॉस्पिटल आणि केएम हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल ह्यांच्याकडे पूर्वी मिळत होतं. आज मिळत नाही. 10,000 एक इंजेक्शन मिळतं ते. लाखो रुपये गरीब मुलं खर्च करू शकत नाही. आता त्या संदर्भातले आंबेडकर साहेबांना सांगून एक बैठक सुद्धा मी लावायला लावली, की जेणेकरून त्यांचा प्रश्न सुटेल. अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून मांडलेले आहे. नरेंद्र मोदींनी सर्वाधिक आपला कार्यकाळ पूर्ण केलाय, त्यानिमित्त काय सांगाल? हॅट्स ऑफ मोदीजी. मोदी है तो मुमकिन है. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच भाजपच्या नवीन कार्यकारिणीची सुद्धा काही दिवसापूर्वी घोषणा झालेली आहे. आपण काय सांगाल? अर्थातच रवीजी चव्हाण यांच्या माध्यमातनं एक उत्कृष्ट कार्यकारिणी तयार केली गेलेली आहे आणि आम्ही सर्वजण मिळून त्याचं स्वागत करतो. खासदारकीची मध्ये सुद्धा 2 नवीन चेहरे आणि विनोदजी तावडे असतील यांच्यासारखा अनुभवी चेहरा हा भाजपने दिला आणि एकंदर ज्या चर्चा होत्या की सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही, पण हा धक्का देऊन एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा या मोठ्या पदावर जाऊ शकतो अशी भाजपने एक आपली ओळख तयार केलेली आहे. काय सांगा? राज्यसभेवरती आमची महिला जी आहे, मायाजी आहेत, ती एक नागपूरमधनं घेऊन त्या समाजाला न्याय दिला आणि अर्थातच माननीय विनोदजी तावडे यांचं काम आणि संघटनात्मक काम हे खूप चांगलं आहे
आणि अशा व्यक्तीला त्यांनी राज्यसभा दिली, त्याबद्दल आम्ही खुश आहोत सगळेजण. नुकतंच 2 घटना झाल्या, की एक जागतिक महिला दिन नुकताच झाला. त्यानिमित्त या पूर्ण राज्यातील मुलींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल? मी एवढंच सांगेन, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला पोलीस किंवा शासन मदत करेल असं नाही. सेल्फ असलं पाहिजे आणि स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. कारण दुसऱ्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा आपला सन्मान आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे, असा मी संदेश माझ्या मुलींना देईन. गुढीपाडवा पण होऊन गेलाय. नवीन हिंदू नववर्ष सुरू होतं आणि धर्म स्वातंत्र्य कायदा सुद्धा विधेयक सुद्धा संमत झालंय. काय सांग? खरं गुढीपाडव्याच्या थोडे दिवस आधीच धर्म सुधारक कायदा तो झालेला आहे आणि शासनाचे माननीय मुख्यमंत्र्यांचे गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या ह्याच्यात धर्म आणि धर्माला सांभाळणे जो आहे ते काम माननीय देवाभाऊनी केलंय. त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने चांगली भेट आम्हाला महिलांना त्यांनी दिली. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV मुंबई.